नमस्कार मैत्रिणींनो, हे बघा माझ्याकडे आळूचं झाड आहे आणि हे झाड जे आहे ना, हे का छोटंसं, हे का बघा हे, तर ह्याला कलर एक वेगळ्याच पद्धतीचा येत आहे. हे का जणू काय आपण कागदावर काढून रंग भरतो ना, तशा पद्धतीनं हे का कलर हे काय येत आहे मलाही कळना गेले. हे बघा ही पूर्वीची पानं, हे बघा इथं पण हे अगोदर होते, हे बघा इथं, आणि आता जे पानं आलेले आहेत हे काही वेगळेच आहेत. छान वाटते बघताना, ही छान दिसलाले. हे बघा सगळे पानं काही असे आहेत आणि काही ना वेगळे आहेत. हे बघा खाली, हे बघा खाली आलेले आहेत. हो का, हे झाड तेच आहे पण पानं अलग अलग आहेत. त्याचं कारणच समजना गेले मला, असे कसं काय. तर बघा हे काय जणू काय आपण रंगच भरलोय की काय. मी एक पान तोडते, तर मला खूप आवडले. हे पान तोडून घेते. हे बघा किती छान कलर. आणखी दुसरे पण एक पान तोडते, तेही पान दाखवते तुम्हाला. हे बघा हे पान वेगळंच आहे, दोन्हीत फरक दिसतोय ना. तर हे पान जे आहे ना, किती सुंदर दिसतंय. जणू काय कलरच भरलेला. आता सध्या कागदावरती आपण पानाचं चित्र काढून रंग भरलोय की काय असं वाटलं, आणि म्हणून म्हटलं हा व्हिडिओ काढावाच. नमस्कार मैत्रिणींनो, हे बघा माझ्याकडे आळूचं झाड आहे. हे बघा, बघून घ्या जर पानं कशी आहेत. हे पानं कशी आहेत, पण आता सध्या माझ्याकडे जी पानं त्याच झाडांना आलेत. हे बघा किती सुंदर आहेत. जणू काय रंगच भरलेला आहे की काय असं वाटत आहे. हे बघा किती सुंदर आहे पानं. खूप पानं मला आवडले आणि वेगळे दिसल्यामुळं मी हे व्हिडिओ करत आहे. छान दिसतंय ना. तुम्हालाही जर आवडले तर कमेंटमध्ये सांगा मला. खूप सुंदर दिसते. आणि पूर्वी असे नव्हते पानं. हे बघा हे पानं, असे पानं होते. हे बघून घ्या, हिरवीगार पानं होती. आणि यावेळेस मात्र वेगळेच झालेत. फार नवलाई वाढते. बघून घ्या, झाड तर तेच आहे, वेगळं पण नाही, पण पानं मात्र वेगळी आहेत. खूप सुंदर दिसते पान. ही पूर्वीची पानं हे.